तर भिवंडीतील कामवारी नदीच्या पुरामध्ये ट्रॅव्हलर व्हॅन वाहून गेल्याची घटना घडली आहे। ही ट्रॅव्हल व्हॅन नदीच्या काठी उभी करण्यात आली होती, मात्र अचानक नदीच्या पातळीत वाढ झाली आणि ही व्हॅन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। वो रुक जाएगा, उस पार नहीं। तर भिवंडीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीचं पाणी आता शहरात शिरलंय, त्यामुळे भाजी मार्केट, बाजारपेठ आणि तीनबत्ती परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचलंय। जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय। पावसाचा जोर कायम राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे एकंदरीत कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। आणि आपण बघू शकतो की भाजी मार्केट हा जो परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरले, जवळपास गुडघाभर या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे अनेक व्यावसायिक असतील, भाजी विक्रेते असतील, दुकानदार असतील, दुकानांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। आणि त्यामुळे अनेक जण या ठिकाणी जे भाजी खरेदी करण्यासाठी आलेले होते ते नागरिक या ठिकाणी अडकलेले होते। अचानकपणे हा पाणी वाढला आणि त्यामुळे एकंदरीत हा संपूर्ण परिसर जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। आपण बघू शकतो की अनेक नागरिक जे आहेत पाण्यातून मार्ग काढत या ठिकाणी आपल्या घरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत आहेत। पावसाचा जोर अधूनमधून या ठिकाणी वाढत आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि अनेक भाजी विक्रेते असतील किंवा येथील दुकानदार असतील ते या ठिकाणी या पाण्यामध्येच आपले व्यवसाय करताना दिसू लागले। परंतु पाण्याचा जोर जो आहे तो या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे। एकंदरीत अनेक जे भाजी विक्रेते होते, खरेदी करण्यासाठी आलेले होते, ते या ठिकाणी अडकून पडलेले होते। मात्र प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की लवकरात लवकर हा परिसर जो आहे तो खाली करावा, जेणेकरून कोणतीही जीवितहानी या ठिकाणी होणार नाही। परंतु आपण बघू शकतो की अनेक भाजी विक्रेते त्यांची भाजी असेल, त्यांच्या साहित्य असेल, या ठिकाणी त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं आणि त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते आपली भाजी कशी वाचवता येईल यासाठी प्रयत्न करताना जे आहेत ते व्यावसायिक या ठिकाणी दिसत आहेत। अनिलवर माहिती माझा, भिवंडी। तर जुलै 2026 मध्ये पालघर जिल्हा तसंच